जय मी मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच महाराष्ट्रामध्ये किंवा आपण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकतच असतो. आणि नुकतंच जे आहे ते जी नीट परीक्षा आहे, ज्या नीट परीक्षेच्या माध्यमातून उत्तम प्रकारे मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत ते घडवले जातात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉक्टरच्या माध्यमातून किंवा उत्तम एक चिकित्सक म्हणून अशा विद्यार्थ्यांना पुढे संधी दिली जाते आणि या माध्यमातून जे हे विद्यार्थी आहेत ते समाजाचं पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारची सेवा देऊन करिअर करण्याचं काम करत असतात. आणि ती जी ही नेट परीक्षा आहे जी अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते, त्याच परीक्षेचे जे आहेत ते आपण बघितलं तर नुकतंच पुणे असेल, लातूर असेल, अहिल्यानगर असेल या ठिकाणांवरून आलेलं जे हे रॅकेट आहे त्या रॅकेटच्या माध्यमातून या पेपर जे आहेत हे PV कुलकर्णी नावाची जी एक व्यक्ती आहे, प्राध्यापिका आहेत, या प्राध्यापकाने हे जे पेपर जे आहेत ते लीक केले आणि एक पेपर जवळजवळ 7 ते 15 लाखांच्या आसपास विकून अशा प्रकारे हे जे रॅकेट आहे ते पुढं आणलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या समाज माध्यमांमध्ये बऱ्याच ठिकाणी, मग त्या MPSCच्या परीक्षा असेल किंवा UPSCच्या परीक्षा असतील किंवा अगदी कॉमन ZP असतील किंवा महानगरपालिका असतील किंवा महाराष्ट्र सरकार असतील, अशा प्रकारच्या खात्यांमध्ये अशा प्रकारचे जे बोगस लोक आहेत ते अशा प्रकारचे जे पेपर फुटीचे प्रकार आहेत ते करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून याचा जो परिणाम आहे, जे विद्यार्थी गावाकडून अतिशय लांबच्या ठिकाणावरून येऊन या ठिकाणी हॉस्टेलसारख्या ठिकाणी राहून आपलं जीवन जे आहे, आपला अमूल्य वेळ जो आहे तो त्या ठिकाणी खर्च करत असतात आणि आपल्या अशा प्रकारच्या ठिकाणामध्ये राहून आपल्या डोक्यामध्ये पेशन्स ठेवून आपल्या आर्थिक गोष्टींवरती किंवा आपल्या अशा प्रकारच्या गरिबीवरती फार मोठा पेशन्स ठेवून ते आईवडिलांपासून अशा प्रकारच्या दूर क्षेत्रामध्ये अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. आणि म्हणून या कॉमन लोकांचं, या अतिशय गरीब लोकांचं किंवा या खऱ्या अर्थानं समाजामध्ये काहीतरी बदल घडवणाऱ्या मुलांचं जे आहे ते अशा माध्यमातून हे जे PV कुलकर्णी असतील किंवा अशा प्रकारचे जे लोक असतील ते या परीक्षांचा घोल घालून या मुलांचं जे आहे ते फार मोठं नुकसान या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्या ज्या ठिकाणी निष्कामी ठरतात, सरकारी यंत्रणांचे जे बाबू आहेत जे अशा प्रकारच्या कार्यालयांमध्ये बसून अशा प्रकारची सेटिंग करतात आणि अशा प्रकारच्या लोकांना तशा प्रकारची साथ देऊन हे जे प्रकरण आहे ते घडवून आणताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी अशा प्रकारे आपला अमूल्य वेळ गावापासून, शहरापासून किंवा आईवडिलांपासून किंवा नातेवाईकांपासून दूर राहून या स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान आहे ते अशा प्रकारचे हे जे भोंदू लोक आहेत ते करताना दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते खऱ्या अर्थानं जर थांबवायचं असतील तर सरकारला जे आहे ते स्ट्रिक्ट ॲक्शन्स या लोकांवरती घ्यावी लागेल. आज जर आपण बघितलं शिक्षणाचं, मराठी ज्या शाळा आहेत त्या देखील बंद पडत चाललेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे भाषेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण राज्यांमध्ये एक राजकीय राजकारण करण्याची जी पद्धत आहे, ज्यामुळे अशा प्रकारच्या मुलांचं फार मोठं नुकसान होतं आहे. आज खऱ्या अर्थानं मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडत आहेत. आपण बघितलं तर अशा प्रकारची ही जी मुलं आहेत जी येणाऱ्या काळामध्ये देशाचं भवितव्य असणार आहे, त्या मुलांसोबत अशा प्रकारचे जे फ्रॉड आहेत ते या ठिकाणी होताना दिसत आहेत. जसं की आपण बघतो लहान मुलांचे जे डायपर असतात ते देखील फिट्टा असतात, ते कधी लूज होत नाही किंवा ते चांगल्या प्रकारचं त्यांना संरक्षण द्यायचं काम करत असतात. पण अशा प्रकारच्या ज्या नीट परीक्षा आहेत, ज्या परीक्षांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देशाचा एक सुसज्ज नागरिक घडवला जातो, खऱ्या अर्थानं लोकांना चिकित्सक क्षेत्रामध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची सेवा देणारे जिथे डॉक्टर निर्माण केले जातात, त्या परीक्षा जर अशा पद्धतीने लीक होत असतील तर किती गलिच्छ राजकारण, किती गलिच्छ आपली जी नियोजनाची किंवा अशा प्रकारच्या या खात्यांची जी मंत्री आहेत ती किती कमी पातळीवरती याकडे लक्ष देत आहेत हे देखील आपल्याला
पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष टाकण्याची गरज आहे. या परीक्षांच्या माध्यमातून जे लोक आहेत, जे गरीब मुलं आहेत, त्यांच्या भवितव्यावरती फार मोठा परिणाम होतो. आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारची वय जे आहेत मुलांची परीक्षाची किंवा अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्याचं ते ज्या वेळेला क्रॉस होतं, निघून जातं, त्यावेळी अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांना आपण देशाचं भवितव्य म्हणून बघतो, ते जे विद्यार्थी आहेत ते वेगळ्या कलाकडे ओढले जातात आणि आपलं जे आहे ते फार मोठं नुकसान करून घेताना बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो. आणि म्हणून ही महाराष्ट्र शासनाची ती जबाबदारी आहे, ही सरकारची जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे लोक चांगल्या चांगल्या पदावरती बसलेले आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं लालसेपोटी जर का अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील, करप्शनच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील आणि केवळ पैशाच्या मागे लागून जर का अशा मुलांचं फार मोठं नुकसान आपल्याकडून होत असेल, तर अशा लोकांना पुन्हा एकदा अशा विषयांवरती स्वतःची जे आहे ती परीक्षा करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हे जे बदल आहेत किंवा या ज्या व्यक्ती आहेत त्यांना कठोराकठोर शिक्षा होईल आणि त्या शिक्षेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशा प्रकारच्या ज्या कृती आहेत त्या यापुढे घडणार नाहीत, याकडे सरकार जे आहे ते लक्ष देतील. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या ज्या परीक्षा आहेत ते देशाचं भवितव्य ठरवत असतात. आणि अशा प्रकारच्या घटनांमुळं आपला जो महाराष्ट्र आहे तो खूप मागे ओढला जातो आहे किंवा महाराष्ट्राकडे बघण्याचा जो इतर राज्यांचा कल आहे तो देखील या ठिकाणी आपणाला वेगळ्या नजरेने महाराष्ट्राला पाहिलं जातं आहे. याकडे सरकार किंवा विशिष्ट खात्याचे जे मंत्री आहेत ते नक्कीच लक्ष देतील अशी आशा व्यक्त करूया. आणि येणाऱ्या पिढीचं जे भवितव्य आहे ते पुन्हा उज्ज्वल करण्याकडे किंवा या ज्या परीक्षा आहेत ते पुन्हा स्ट्रिक्टली जो विद्यार्थी खऱ्या अर्थानं आपल्या गुणांच्या माध्यमातून, आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या परीक्षेकडे परीक्षा म्हणून बघतो आहे, त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशा प्रकारची एक आशा या ठिकाणी आपण व्यक्त करूया. आणि या व्हिडिओमधून मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की परीक्षा आहेत त्या परीक्षाच राहू द्या, डायपरसारख्या लीक करून येणाऱ्या पिढीचं नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया. या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना जय भीम करतो आणि या व्हिडिओमधून तुमचे राजा जय भीम.